वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील निवडणुका ह्या 15 तारीखला होणार आहेत आणि आपण आहोत विभाग क्रमांक 27 मध्ये देवदल सागपाडा या जागेवर आहोत आणि इथल्या रहिवाशांशी आपण डिस्कस करणार आहोत की त्यांचं मत कोणाला आणि इथे काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आणि काय त्यांना असं वाटतं की निवडणुका झाल्याच्या नंतर जे कोण जिंकून येतील त्यांनी आपल्यासाठी काय केलं पाहिजे। सर आपलं नाव? पांडुरंग देऊ लोहार। तर सर काय तुम्ही काय म्हणता की इथे कोणाला तुम्ही वाटतं की कोणतं पक्ष जिंकून आला पाहिजे तुम्हाला? दरवर्षी वोटिंग करतो संघटना श्रमजीवी संघटनेला, श्रमजीवी संघटनेला। ओके, पण ते काय प्रत्यक्षे काम होतच नाही इथला पाण्याचा। मेन जनता अशी जनताला समजत आहे की आम्हाला दुसरं काही नको, पाण्याची व्यवस्था पहिली पाहिजे। म्हणजे खूप महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे पाणी तुम्हाला खूप मोठा विषय आहे। पाणी मोठा विषय आहे, तर ते काय होतच नाही। आश्वासन देतात, मग आता मतदान झालं, वोटिंग जवळ आलं का पाईप काढतीला, नवीन टाकतीला। ते काय लोक जनतेला काय दाखवायसाठी का टाकता काढता, ते काय फायदा होतो हा? तुमचं म्हणणं काय आहे? आता आमचं 15 म्हणणं तारीखला एकच आहे. निवडणुका आहेत, तुम्ही कोणाला असं वाटतं कोण सत्तेमध्ये आलं आम्हाला पाहिजे, तर- तुमचं काम कोण करेल? आम्हाला तर असं वाटतंय की जनतेने आज यो ठराव केलाय की आधी पाण्याची व्यवस्था करावी, नंतर वोटिंगला यावा। म्हणजे पहिल्यांदा तुम्ही पाण्याची व्यवस्था इथे करा आणि त्याच्यानंतर वोटिंग मागण्यासाठी तुम्ही इथे या, असं तुमचं सगळ्यांचं मत हा आहे। सगळ्यांचं मत। काय म्हणाल, काय इथे महिलांना खूप मोठा प्रॉब्लेम काय आहे? पाणीचाच प्रॉब्लेम आहे आम्हाला, दुसरा काही नाही प्रॉब्लेम। रस्त्याचा रस्ता आणि पाणी, हा एवढं नाही लागलं तेवढं कामांची लोक मोर्चा गाळायला येत नाही ना। आम्ही मोर्चा उन्हात अनात बसतो, पाण्याची बुकची तानाची काय करणार? आलं मोर्चा तेवढं पाण्याचं काय म्हणता तुम्ही? काय असं त्याने पांडूनी बोललाय तेच इशे आम्ही बोलणार की पाण्याचा प्रॉब्लेम आहे? पाण्याचा आणि रस्ता आमच्या दारोदारी जरा बनवा। महत्वाचं एकच आहे की मी तुम्हाला आता एक्सप्लेन काय करतो, नीट लक्ष द्या की 5 वर्ष कोणाची सत्ता नव्हती महानगरपालिकेमध्ये, लोकप्रतिनिधी नव्हते, इथले कोणतेच लोकप्रतिनिधी हे महानगरपालिकेमध्ये नव्हते। 5 वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका या होणार आहेत आणि आता याच्यामध्ये सगळे पक्ष आपापल्या तऱ्हेने चांगल्या पद्धतीने ताकद लावतात की कोणता पक्ष आला पाहिजे आणि ते पक्ष आल्याच्या नंतर कोणता जिंकून येईल असं तुम्हाला वाटतं? काय वाटतं तुम्हाला आता ही परिस्थिती बघून काय वाटतं की कोणता पक्ष जिंकेल? असं म्हणणं आहे कोण पण जिंकून आपण पाण्याची सुविधा पहिला केली पाहिजे। तुम्ही कोणाला इथली आम्ही- सगळी जी आम्ही माणसं असं आहेत ठरवलंय ती का? कोणाला सपोर्ट करतात? आम्ही असं ठरवलं आहे पहिला पाण्याचे विषय करेल भाजपाला त्याला मतदान करायचे, इथे पहिला भाजपाला मतदान करा. भाजपाला करायचे, समाजनी संघटना, श्रमजीवी संघटना आणि भारतीय जनता पार्टीला तुम्ही मतदान करायचे। पण 5 म्हणजे आता 5 वर्ष झाली निवडणुका झालेल्या नाहीयेत, तुम्हाला पण माहितीये। आणि आता 3 जसे बोलता की 3 आमदार ही भारतीय जनता पार्टीचे आहेत, जसं तुम्ही म्हणता की श्रमजीवी संघटना ही भारतीय जनता पार्टीमध्येच आहे, ते एकत्र मिळून काम करताय। तर तुमची ही जी तुम्ही कोणाशी डिस्कस करता की काय तुमचे प्रॉब्लेम कोणाबद्दल? कन्फर्म नाही झालेला आहे, अजून कन्फर्म नाही झाले। जो पाण्याची सुविधा करेल त्याला वोटिंग देईल असं आमचा म्हणजे इथला सगळ्यांचा कौल आहे की जो पाण्याची सुविधा आम्हाला देईल तोपर्यंत त्याच्यानंतर तुम्ही, कारण का आता 15-10 दिवस राहिले आहेत वोटिंगसाठी। आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे इलेक्शन कारण जास्ती पाण्याचा विषय म्हणजे मोठा काही जास्ती कठीण नाही आहे, कारण रोडवर बस स्टॉपवर कनेक्शन जोडलेलं आहे, फक्त कनेक्शन जोडायचं आहे त्याला आणि पाणी चालू करायचं आहे, एवढाच विषय आहे। देवदल सागपाडा येथील सर्व नागरिकांचे किंवा इथे जे मतदार आहेत त्यांचा महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांना पाण्याची सुविधा जोपर्यंत करणार नाही कोण आणि ह्या 10 दिवसामध्ये कोणता पक्ष त्यांना चांगले आश्वासन देऊ शकतो आणि ते काम करू शकतो, त्याच्यानंतर ते डिसाईड करणार आहेत की कोणत्या पक्षाला मतदान करायचं आहे। या पहिला इथे जे पण रहिवासी आहेत ते भारतीय जनता पार्टीला आणि श्रमजीवी संघटनेला मतदान करत होते असं यांचं म्हणणं आहे। परंतु जो पक्ष यांच्या मागण्या मान्य करेल किंवा त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद देईल चांगला, त्यानंतर हे डिसाईड करणार की मतदान करायचं की नाही करायचं आणि कोणाला करायचं। बरोबर आहे? हे तुमच्या सगळ्यांचं मत आहे। थँक्यू।